नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहतात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। वाल्मिकी घोटाळ्यावरून भाजप आक्रमक, मंत्री नागेंद्रच्या राजीनाम्यासाठी बेळगावात आंदोलन, 50हून अधिक कार्यकर्ते ताब्यात। कित्तूर सराफी दुकानातील चोरीचा छडा, 5 आंतरराज्यीय आरोपी अटकेत, 17 लाखांचे चांदीचे दागिने आणि i20 कार जप्त। चार वर्षाखालील मुलांच्या औषधावर निर्बंध, सर्दी खोकल्याच्या औषधांच्या उत्पादन विक्रीवर कडक नियम, पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे द्यावीत। शिंदोळीत योजनेच्या कामाची पाहणी, राहुल शिंदेकडून तिरू कालवा बांधकामाची तपासणी, NMMS हजेरी प्रक्रियेचीही केली प्रत्यक्ष पाहणी। दुष्काळ घोषणेवर केंद्रीय पथकाची नजर, पीक नुकसानीचे अहवाल सादर, मंत्री सतीश जारकिहोळींचे काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडीवर भाष्य। हुकिरीत वीज समस्यांचा पाडा, 24 मागण्यांचे निवेदन, ट्रान्सफॉर्मर, वीज पुरवठा आणि प्रलंबित जोडण्यांचा प्रश्न ऐरणीवर। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया प्रत्येक बातमी सविस्तर। वाल्मिकी विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचारावरून भाजप आक्रमक झाला आहे। मंत्री बी नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बेळगावात भाजपने जोरदार आंदोलन केलं। मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला। आंदोलनाला आक्रमक वळण लागल्यानंतर पोलिसांनी 50हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। बेळगावातील राणी चन्मा चौकात भाजपच्या वतीने शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली। वाल्मिकी विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचाराचा निषेध करत मंत्री बी नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी रस्त्यावर टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनाला आक्रमक वळण लागल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आणि माजी आमदार संजय पाटील, महांतेश दस्तगौडर, अनिल बेनके यांच्यासह 50हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष पाटील यांनी दिला। कित्तूरमधील सराफी दुकानात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे। या प्रकरणात राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 5 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे। विशेष म्हणजे या आरोपीवर इतर राज्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। कित्तूर पोलिसांनी सराफी दुकानातील चोरीचा छडा लावत राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 5 आंतरराज्यीय आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 17 लाख रुपये किमतीचे 7 किलो चांदीचे दागिने आणि 5 लाख रुपये किमतीची i20 कार जप्त करण्यात आली। 12 ऑगस्टच्या रात्री मंजा ज्वेलरी शॉपचे शटर आणि फर्निचरचे कुलुपे तोडून चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते। तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत नरसिंग उर्फ पवन, अर्जुन सिंग, दिलीप सिंग, देवी सिंग, लोकेश चिमणाराव मेघवाल आणि नरेंद्र प्रभुजी उर्फ प्रभुलाल गुर्जर यांना अटक केली। आरोपीविरुद्ध राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक के रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक BR बसरगी यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे। लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 4 वर्षाखालील मुलांना सर्दी खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या काही औषधांच्या वापरावर सरकारने आता निर्बंध घातले आहेत। 4 वर्षाखालील मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने सर्दी खोकल्याच्या औषधाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। क्लोरफेनिरामाइड मॅलेट आणि फिनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या 2 घटकांचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत। तज्ञ समितीच्या मते या औषधांच्या मिश्रणामुळे 4 वर्षाखालील मुलांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या वयोगटातील मुलांसाठी अशा औषधांचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला। संबंधित औषधांच्या लेबल, पॅकेज इन्सर्ट आणि प्रचारात्मक साहित्यावर 4 वर्षाखालील मुलांसाठी हे औषध वापरू नये असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक करण्यात आले आहे। यापूर्वी 15 एप्रिल 2025 रोजी काही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधावर व यासंबंधी इशारा देण्यात आला होता। आता या तरतुदीची व्याप्ती वाढवत 2 घटकांचे कॉम्बिनेशन असलेल्या सर्व संबंधित फॉर्म्युलेशनचा समावेश करण्यात आला आहे। पालकांनीही लहान मुलांना सर्दी खोकल्याची औषधे देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। VBG रामजी योजनेतील कामांच्या अंमलबजावणीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष दिलं जात आहे। बेळगाव तालुक्यातील एका गावात सुरू असलेल्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली। यावेळी मजुरांची हजेरी नोंदविण्याच्या प्रक्रियेचीही प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली।
बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी शिंदोळी गावाला भेट देऊन VBG रामजी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तिरुकालवा बांधकामाची पाहणी केली. निलजी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या या कामाची पाहणी करताना त्यांनी काळेक बंधूंच्या मोबाईलद्वारे मजुरांची NMMS हजेरी नोंदवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष तपासली. मजुरांची हजेरी योग्य पद्धतीने नोंदवली जात आहेत का, तसेच योजनेची अंमलबजावणी कशी सुरू आहे याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून घेतली. यावेळी पंचायत अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित कामगार उपस्थित होते. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीक नुकसानीचे अहवाल सादर करण्यात आले असून आता केंद्रीय पथकाच्या पाहणीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, अहिंद मेळावा आणि माजी मंत्री बी नागेंद्र यांच्या मंत्रिपदावरही मंत्री सतीश जारकिहोळी यांनी भाष्य केलं आहे. दुष्काळ निवारण आणि पीक नुकसानीबाबत सर्व जिल्हा पालकमंत्र्यांनी अहवाल सादर केले आहेत. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर राज्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसमधील सर्वांनी पक्ष हितासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अहिंद म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच अहिंद असे मत व्यक्त करताना सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या अहिंद मेळाव्यात वेळेनुसार सहभागी होणार असल्याचे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री बी नागेंद्र यांना लोकायुक्तांच्या क्लीन चिटच्या आधारेच मंत्रिपद देण्यात आले होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. होकेरी तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज समस्यांनी नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अतिरिक्त भार आणि धोकादायक विद्युत तारामुळे अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. होकेरी तालुक्यातील विविध गावातील वीज समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी दी होकेरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे 24 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. बसापूर, बाड, आमणगी आणि कोणनकेरी येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासह लोंबकळणाऱ्या तारा आणि वाकलेले विद्युत खांब दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. बोरगल, करजगा, आमणगी आणि मतीवाड परिसरातील शेतवस्त्यांना अखंडित वीज पुरवठा, तर हंदीगुड आणि शिरहट्टी, बीके येथील प्रलंबित वीज जोडण्या सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. होकेरी तालुक्यातील सोलापूरमधील रात्रीचा विस्कळीत वीज पुरवठा सुरळीत करणे, होनाळी रोडवर पददिव्यांसाठी खांब उभारणे आणि यादगोडमधील ट्रान्सफॉर्मरच्या समस्या सोडवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. आगामी ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पूर्वतयारी बैठक पार पडली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, विविध विभागांचे अधिकारी आणि सिरात कमिटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, वीज व्यवस्था आणि मिरवणुकीदरम्यान आवश्यक सुविधांबाबत संबंधित विभागाकडून आढावा घेण्यात आला. उत्सवादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पोलीस प्रशासन आणि सिरात कमिटीनेही परस्पर समन्वय ठेवून उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. JOC व आर्किटेक्चर डिप्लोमा धारकांच्या परवान्यांचे नूतनीकरण पुन्हा सुरू करावे अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्त कार्तिक एम यांच्याकडे केली आहे. बेळगावात 400हून अधिक JOC डिप्लोमा धारक असून परवाना नूतनीकरण बंद झाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ULMS प्रणालीमध्ये नूतनीकरणासाठी आवश्यक पर्याय उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे निर्माण 2 पोर्टलवर JOC धारकांसाठी आवश्यक पर्याय उपलब्ध करून परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी गुंजटकर यांनी यावेळी केली. या समस्येमुळे बांधकाम आराखडा मंजुरी तसेच महापालिकेच्या महसुलावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील
मोहन नागप्पा केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर यांचा सांगली जिल्ह्यातील कोपाड MIDC परिसरात हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्यांच्या पश्चात 2 मुले असून या मुलांच्या शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप नेते तथा सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हल्ल्यातील आरोपीवर कठोर कारवाई करून जलद गतीने न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. रामदुर्ग परिसरात गोवंशाची कथित बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक, हिंदू कार्यकर्ते व गोरक्षकांनी पोलिसांच्या उपस्थितीत कत्तलखान्याची पाहणी केली. तेथे गायी व बैलांची कत्तल होत असल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित कत्तलखाना मालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून गोवंश संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणाची तातडीने चौकशी करून FIR नोंदवावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या कारवाई दरम्यान धारवाड विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, निप्पाणी बेळगाव परिसरातील गोरक्षक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. मात्र आरोपाबाबत अधिकृत पोलीस चौकशी आणि न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. प्रगतिशील लेखक संघ बेळगाव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 13वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते यश आंबोळे यांनी बसव तत्वज्ञान आणि आजचा समाज या विषयावर मार्गदर्शन करताना दाभोळकरांचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य आणि बसवानांचे समता, बंधुता व वैज्ञानिकतेचे विचार आजही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनीस बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेनसे हे होते. शाखा सचिव ज्योतिबा अक्सिमणी यांनी प्रास्ताविक तर शिवाजी हसनेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुभाष होळकर, SG पाटील, अनिल आजगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अर्जुन चौगले यांनी आभार मानले. आनंदवाडी मेन रोड शहापूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरील अंडरग्राऊंड गटर ब्लॉक झाल्याने घाण पाणी मंदिर परिसरात साचले होते. त्यामुळे भाविक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गटारीतील अडथळा दूर केला. तसेच मंदिरासमोरील साचलेले घाण पाणी हटवून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. या कारवाईमुळे भाविकांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी नगरसेवक नितीन जाधव यांचे आभार मानले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. सौदत्ती तालुक्यातील तल्लूर ग्रामपंचायत हद्दीत विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात VBG रामजी योजनेअंतर्गत कंदक बांधण्याची निर्मिती प्रगतीपथावर आहे. या कामामुळे पावसाचे पाणी अडवून त्यांचा योग्य वापर करण्यासोबतच माती व जलसंधारण आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यास मदत होणार आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी या जलसंधारण कामांना महत्त्व असून रोजगार निर्मितीसोबतच ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. कर्नाटक जुडो असोसिएशनच्या मान्यतेने बेळगावात 43वी कर्नाटक मिनी व सब ज्युनियर जुडो चॅम्पियनशिप 2026-27 उत्साहात सुरू असून DYES जुडो हॉल येथे 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. बेळगाव जुडो असोसिएशनच्या आयोजनाखालील स्पर्धेत कर्नाटकातील विविध जिल्ह्यासह इतर राज्यातील सुमारे 450 युवा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते झाले. जुडोच्या माध्यमातून युवा खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि क्रीडा भावना विकसित करणे हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे जुडो फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष तथा कर्नाटक जुडो असोसिएशनचे संयुक्त सचिव श्रीदेवी कदम पाटील यांनी सांगितले. रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि DCP NB बर्मणी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप होणार आहे. चिकोडी शहरातील हॉटेल्स व धाब्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या माहितीवरून महसूल आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने 21 रोजी तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई केली. तपासणीत नियमबाह्य वापर होत असल्याचे आढळून आल्याने 29 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. व्यावसायिक वापरासाठी केवळ अधिकृत सिलेंडरचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदारांनी दिला. कारवाईत महसूल निरीक्षक RI नाईक, अन्न शिरस्तेदार हनुमंत कांडेकर, अन्न निरीक्षक ऐश्वर्या देवटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. हुक्केरी तालुक्यातील मावणूर ग्रामपंचायत हद्दीतील वनक्षेत्रात VBG रामजी योजनेअंतर्गत 400 चरांचे बांधकाम प्रगतीपथावर असून यातून 2343 मानव दिवस रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. सध्या 155 मजूर कार्यरत आहेत. उताराला आडवे खोदलेले हे चर पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे जमिनीची धूप रोखण्यासोबतच जलसंधारण, भूजल पातळीत वाढ,
आणि जमिनीतील ओलावा टिकण्यास हातभार लागणार आहे. रोजगार निर्मितीसोबतच माती व पाण्याच्या संवर्धनाला चालना देणारे हे काम ग्रामीण भागातील शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. विजयपूर जिल्ह्यासह जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या अनधिकृत पीजी आणि खासगी स्टडी लायब्ररीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विजयपूर येथे अशोकधाम फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. अनेक ठिकाणी महापालिकेचा परवाना, अग्निशमन विभागाचे एनओसी, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. सीसीटीव्ही आणि विद्यार्थी नागरिकांच्या नोंदवहीचाही अभाव असल्याने विशेषतः युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले. महापालिका, पोलीस आणि अग्निशमन विभागाने सर्व पीजी व खासगी लायब्ररींची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.